मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये एक वाक्यता व्हायला तयार नाही आहे आणि त्यामुळे ते 24 तारखेनंतर काय भूमिका घेणार यावर प्रश्नचिन्ह जरी असलं तरी पोलीस प्रशासनाच्या वतीनं कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीची तयारी केली गेली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी ट्रॅक्टर मालकांना नोटीस दिल्या गेल्यात नांदेड भागात आणि माझ्यासोबत IG आहेत ज्ञानेश्वर चव्हाण साहेब. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की इतरत्र मराठवाड्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या वतीनं काय तयारी केली जाते. काय आपण करता आहात की आता जे वातावरण महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये आहे त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आतापर्यंतच्या चर्चेनुसार असं लक्षात येत आहे की मनोज जरांगे पाटील हे उद्याच्या सभेमध्ये 23 तारखेच्या त्यांची पुढील दिशा ते सांगणार आहेत. परंतु कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सर्वसामान्य नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये या दृष्टीने, तसंच दोन गटांमध्ये कुठल्याही निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने आम्ही चारही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि त्यांनी ग्राम पातळीवर गावभेटी देऊन तिथेही बैठकांचं आयोजन केलेलं आहे. स्थानिक नेत्यांशी ते संपर्कात आहेत आणि कोणीही कायदा हातात घेणार नाही आणि कायद्याचं उल्लंघन होणार नाही या दृष्टीने त्यांना आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून समजही दिलेली आहे, तसेच सूचनाही दिलेल्या आहेत. आणि आम्हाला पोलीस दल हे निश्चितपणे सुसज्ज आहे. बाहेरील बंदोबस्तसुद्धा या निमित्ताने आम्हाला उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. बरं, कुठल्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात? SRPच्या जवळपास 6 कंपन्या रेंजमध्ये आहेत आणि होमगार्डही मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत आणि आमचं पोलीस दल आम्ही सुसज्ज केलेलं आहे आणि परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. जो कोणी कायदा हातात घेईल निश्चितपणे पोलीस प्रभावीपणे कारवाई करतील आणि परिस्थिती निश्चितपणे नियंत्रणात आहे आणि तशीच राहील याबद्दल आम्हालाही विश्वास आहे. आंदोलकांना तुम्ही काय आवाहन करणार आहात? आंदोलकांना हेच आव्हान आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये, कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर किंवा अन्य ठिकाणी कुठल्या पोस्ट झाल्याच्या अनुषंगाने एकमेकांबद्दल तीव्र प्रतिक्रिया देतात आणि त्यामुळे अनावश्यक तणाव सदृश परिस्थिती निर्माण होते, तर ती होणार नाही या दृष्टीने त्यांनी सुद्धा लक्ष द्यावं. आमचे जे सायबर सेलचे अधिकारी आहेत ते सुद्धा या दृष्टीने सतर्क आहेत आणि लक्ष ठेवून आहेत आणि असे जे कोणी गैरसमज पसरवणारे, विद्वेष पसरवणारे जे कोणी पोस्ट करतील तर त्यांच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करत आहोत. कुणाला नोटिसेस वगैरे दिल्या गेल्या? नाही, जे अशा आंदोलनाच्या प्रसंगी काही समाजकंटक परिस्थितीचा फायदा घेऊन परिस्थिती चिघळवण्यास हातभार लावत असतात, तर असे जे काही ज्यांचा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्यांना आम्ही निश्चितपणे नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्यांच्यावर आमचं लक्ष आहे. बरं, कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती निर्माण झाली तर पोलीस सज्ज आहेत आणि योग्य ती कारवाई केली जाईल? पोलीस दल नक्कीच सज्ज आहे आणि तयारीत आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीने आम्ही पूर्ण सतर्क आहोत आणि तशा सर्वांना सक्त सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. कुठलाही असो, कोणीही असो, आज हे सर्वांसाठीच आहे. म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या आणि जर घडत असेल तर त्यावेळेला प्रपोर्शनेट निश्चितपणे योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. ठीक आहे. हे होते IG ज्ञानेश्वर चव्हाण सर आणि त्यांनी स्पष्ट केलंय की पोलीस प्रशासनाच्या वतीनं शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र जर कोणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल तर त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल, मग तो कोणीही असो. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.